दरम्यान मनोज जरांगे बोलतात, आपण पाहूया. त्याबद्दल काही सारांश तुम्हाला माहिती पडलंय का? नाही, ते कवातच असतं सकारात्मक चर्चा झाली. ते कवाच म्हणत नाही सकारात्मक झाली नाही. कवा तेच हे सगळं महाराष्ट्र दमला ऐकू ते. अंमलबजावणी आवश्यक आहे. किती दिवस वेळ द्यायचा, किती दिवस संयम धरायचा, याला बी काही लिमिट असतं. त्यामुळं शेवटी आमच्या समाजाच्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता नाही तर कधीच नाही. आता हे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. आंदोलन करावंच लागणार आहे आणि न्याय पण घ्यावाच लागणार आहे. आणि उद्या सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईकडे निघणार. त्या समितीमध्ये महाराष्ट्रातले मराठा समाजाचे सर्व नेते आहेत. मला एक नाव वाचून दाखवतो. राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष आहे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव पाटील, बाबासाहेब पाटील. हे नावं यासाठी सांगतोय की तुम्हाला असं वाटतं की यामधले कुणाशी तुम्ही चर्चा करून यामधला काही सुवर्ण मध्य साधू शकता? कुणी अंमलबजावणी द्यायतल्या काय अडचण नाही. तुम्ही एखाद्या कोतवालाच्या हाताने जरी अंमलबजावणी आणून दिल्या बाय केल्यात म्हणून जी आर काढून, तरी आम्हाला मान्य आहे. बस का? साध्या माणसाच्या हाताने दिल्या एखाद्या तुम्ही नौकराच्या, तरी मान्य आहे. जी आर काढा, अंमलबजावणी केलेली सांगा, नसता मीडियाच्या बांधाजवळ सांगा, ती आम्हाला सांगते. कारण ते पहिलेच रडगा नाही. ती समिती पाहिले ती होते, आता हे आले, त्याचा आणि आता काय संबंध? उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतात, जरांगे पाटील यांच्या मागण्या संदर्भात आम्ही आढावा घेतलेला आहे. सगळे सोयरे संदर्भात आम्ही चर्चा देखील केली आहे आणि त्यामधलं एक जी न्यायमूर्ती शिंदे समितीला 6 महिन्याची मुदत वाढ देखील दिली आहे आणि सर्व काही सरकार सकारात्मक आहे. 2 महिने झाले मुदत वाढ दिलेली, आत्ता नाही दिली. ती पुरी बंद पाडली होती, म्हणजे बडतर्फ केली ती सगळी. आपण आत्ताचं उपोषण केल्यानंतर तिला मुदत वाढ दिलेली आहे आणि त्याच वेळेस त्यांनी वेळ घेतलेला आहे आपल्याकडून की सरकार आत्ता 20-25 दिवस झाला आलेलं, तुम्ही वेळ द्या. आम्ही 13 महिन्यापासून गॅजेटेडचा अभ्यास चालू आहे, तर आम्हाला 3 महिन्याचा वेळ दिला तर आम्ही तिन्ही गॅजेटेडचा अभ्यास करतो. 58 लाख नोंदी आहेत, त्याचाही असं सगळं मिळून तुमच्या मागण्या. तेव्हा आमच्या मागण्यांची